स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जे घोषित केलेलं आहे की आम्ही 1.5 लाख प्लस नोकऱ्यांना आम्ही विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणार आहोत आणि 100 दिवसामध्ये त्या नोकऱ्या देणार आहोत. तर या संदर्भातील जे काही तपशील असणार आहे तो तपशील आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संवर्ग म्हणजे अ, नंतर ब, नंतर क आणि ड म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 यांच्या जागा किती आहेत आणि त्यापैकी भरलेल्या जागा किती आहेत आणि रिक्त जागा किती आहेत. अशा टोटल 2 लाखाच्या वर 2,36,000 जागा अजूनही रिक्त आहेत. आणि ज्या जागा आता आपल्याला मुख्यमंत्री साहेब यांनी म्हणजे भरतो असं म्हटलं, प्रस्तावना देतो असं म्हटलं, ते म्हणजे त्यातीलच त्या 2,36,000 जागामधल्या जागा असणार आहेत आणि 100 दिवसांमध्ये या जागा असणार म्हणजे भरणार आहेत. जे विद्यार्थी अजूनही अभ्यास करत नसतील त्यांच्यासाठीचा हा म्हणजे त्यांच्यासाठीची ही आनंदाची बातमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे कंत्राटी भरतीची जी वाट बघत आहेत जे विद्यार्थी डीएड बीएड विद्यार्थी, डीएड बीएड धारक विद्यार्थी असतील किंवा मग जे ITI झालेले विद्यार्थी असतील, विद्यार्थी मित्रांनो, आपण लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून जे काही भरती होणार आहे ते भरती सुद्धा मात्र पुन्हा कंटिन्यू होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. कारण हे 3 महिने झालेले आहेत. 3 महिन्यानंतर पुन्हा 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर 6 महिन्या करिता आपले जे विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे त्या नोंद केलेल्या विद्यार्थ्यांना मात्र त्या ठिकाणी पदस्थापना म्हणजे जॉब 6 महिन्याकरिता जॉब मिळणार आहे. आणि जिथं अंशकालीन विद्यार्थी त्यांना मात्र तिथंच नियमित केलं जाणार आहे, असा सुद्धा एक GR आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ज्या जागा आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर 2 लाखाच्या वर 2,36,000च्या वर ज्या जागा रिक्त आहेत त्याचा तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी माझं आपण पहिलं चॅनल बघत असाल आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर आले असाल तर विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला समजेल की क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 आणि क्लास 4च्या जागा नेमक्या किती रिक्त आहेत आणि 1.5 लाख जी भरती होणार आहे 100 दिवसामध्ये ती कशी होणार आहे. यात तुमचं जे डोक्यातलं जे भूत आहे की खरंच भरणार आहे की नाही आहे हे या जागांच्या रिक्त जागांच्या आपल्याला जेव्हा तपशील पाहू त्यानंतर आपल्या डोक्यातलं जे भूत आहे ते निघणार आहे. आणि नक्की या संदर्भाने तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा की नक्की ज्या जागा भरणार आहेत. कारण जागा खरंच 2 लाखाच्या वर जागा शिल्लक असल्यामुळं सरकार नक्की ती भरती करणार आहे आणि त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही, हे नाहक त्रास होणार नाही. जेणेकरून ज्या ज्या विभागामध्ये जागा रिक्त आहेत त्याकरिता ज्या जागा भरल्या जात आहेत आणि संपूर्ण सचिवांना, सर्व विभागाच्या सचिवांना हे आदेश दिलेले आहेत आणि रिक्त जागाचा तपशील आपल्यापर्यंत पोहोचला सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण तपशील तुम्ही आपल्या माध्यमातून बघा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे दिसतंय आपल्याला, या ठिकाणी आपल्याला राज्यातील किती पदे रिक्त आहेत ते आपल्याला माहिती या ठिकाणी आपण सांगतो आहे. राज्यातील विविध पदे, राज्यातील विविध संवर्गातील पदे व रिक्त पदे कोणत्या संवर्गातील अ, ब, क म्हणजे कोणत्या वर्गातील क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 आणि क्लास 4 मधील कोणते पदे रिक्त आहे आणि किती पदे भरलेली आहेत ते बघा. ग्रुप ए म्हणजे गट अ ची पदे पहा. 43,000 एकूण पदे आहेत. 43,219. त्यापैकी भरलेली जी पदे आहेत ते 27,664 आहे आणि रिक्त जे पदे आहे आजही ते 15,615 आहेत. नंतर क्लास 2ची जी पदं आहेत ती 74,047 आहे टोटल एकूण पदे आणि त्यातली भरलेली जी पदे आहेत ते 44,149 आणि रिक्त पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो 29,898. नंतर क्लास 3ची जी पोस्ट आहे त्यांची पदे एकूण आहेत 4,83,895. 4,83,895. त्यापैकी 3,48,238 पदे भरलेली आहेत आणि 1,35,057 जी पदे आहेत ती रिक्त आहेत. नंतर ग्रुप 4 म्हणजेच गट ड ची पदे आहेत 1,23,583. त्यापैकी 64,850 ही पदे भरलेली आहेत. आणि त्यानंतर रिक्त जी पदे आहेत ती रिक्त पदे आहेत 58,733 पदे. असे एकूण जी पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो ती पदे आहेत एकूण 2,36,802 हे एवढे पदे अजूनपर्यंत रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो.
आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे 2,36,802 पदे आतापर्यंत रिक्त आहेत आणि यामधीलच जी भरती असणार आहे ती भरती विद्यार्थी मित्रांनो 100 दिवसामध्ये मुख्यमंत्री यांनी सचिवांना जे पत्र दिलेले आहेत किंवा आदेश काढलेले आहे की तुरंत भरती करा, तर या भरतीमधीलच किंवा या रिक्त जागांमधीलच ती भरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे रिक्त जागाचा तपशील जो आपल्या व्हिडिओमध्ये आपण देतो आहे, दाखवतो आहे, हा संपूर्ण ऑथेंटिक माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. यातूनच ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, जे विद्यार्थी अभ्यास करत नसतील त्यांनी अभ्यास सुरू करायचा विद्यार्थी मित्रांनो. येत्या 100 दिवसांमध्ये ही भरती होणार आहे आणि ती भरती जर झाली तर आपल्यासाठी न्यायाची बाजू असणार आहे. सरकार आपल्या वतीनं आपल्या बाजूनं हे निर्णय घेत आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जे विद्यार्थी अजूनही अभ्यासाला लागले नसतील, अभ्यास करणे सुरू करा आणि जे काही आपले डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट तयार ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कास्ट सर्टिफिकेट असेल, नंतर व्हॅलिडिटी असेल किंवा इतर जे नॅशनॅलिटी असेल, हे जे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट यासारखे जे कागद आहेत ते तुरंत आपल्याला तयार ठेवायचे आहे. लाडका भाऊ योजनेअंतर्गत आपले जर जॉईन झाले असाल तरीही चांगली गोष्ट आहे, कारण त्यामध्ये ज्या ठिकाणी रिक्त जागा असणार आहे प्रस्तावना आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हे परिपत्रक स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्याला मिळेल. टेलिग्रामच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तिथे सुद्धा जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला हे जे परिपत्रक आहे आणि ही बातमी आहे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन अपडेटकरिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.